एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते. राम मंदिर ट्रस्टमधील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी काँग्रेसचा सत्याग्रह, दोषींवर FIRची मागणी. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस सेवा दल आणि काँग्रेसच्या विविध आघाड्यांच्या वतीनं आज सांगली मिरज रोडवरील हनुमान मंदिर येथे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. आणि या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामांच्या स्तुतीपर भजनांसह हनुमान चालीसा पठण केलं. त्यानंतर राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सामंत यांनी यावेळी बोलताना आरोप केला, अयोध्येतील श्रीराम मंदिर हे देशातील कोट्यावधी नागरिकांच्या श्रद्धा योगदान देणगीतून उभं राहिलेलं आहे. मात्र मंदिर ट्रस्टमधील काही पदाधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार केलेला असून दोषींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. संबंधितांवर तातडीनं FIR दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी यावेळी आरोप केला आहे की ट्रस्टमधील कथित दोषींच्या नावावर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा झाली असून त्यांच्यावर अद्यापही कारवाई होत नसल्यामुळे जनतेमध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दोषींवर कारवाई होईपर्यंत काँग्रेसचे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. आणि यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर सिकंदर जमादार, उपाध्यक्ष संदीप जाधव, कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच काँग्रेस नेते राकेश कोळेकर हेही आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनानंतर संबंधितांवर FIR नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.